एकता कला व क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था वलखेड आयोजित खास गणेश उत्सवाच्या निमित्ताने सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम मंगळवारी संपन्न झाला। या खेळ पैठणीच्या कार्यक्रमासाठी सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर, बालकलाकार गायक सह्याद्री मळेगावकर उपस्थित होते। संभाजीराजे सभा मंडप या ठिकाणी घेण्यात आलेल्या न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमात महिलांसाठी वेगवेगळे मनोरंजक खेळ घेण्यात आले। या मैफिलीमुळे महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत असल्याचे यावेळी बघायला मिळालं। प्रथम बक्षीस सोमनाथ जाधव यांच्याकडून फ्रीज आणि पैठणी, द्वितीय बक्षीस सतीश पाटील वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस शिवाजी पिंगळे यांच्याकडून LED टीव्ही, तर चतुर्थ बक्षीस एकनाथ अनवट यांच्याकडून ओव्हन, पाचवे बक्षीस अनंत पाटील यांच्याकडून मिक्सर, तर उत्तेजनार्थ बक्षिसे बाळासाहेब पाटील यांच्याकडून 5 पैठणी अशा असंख्य बक्षिसांची लयलूट यावेळी महिलांनी केली। एकता ग्रुप वलखेड संस्थापक अध्यक्ष तसेच सरपंच विनायक भाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला असून वामन पाटील, सुजित पाटील, हिरमन पाटील, योगेश पाटील यांचं विशेष सहकार्य लाभलं। गोष्टी, रंजक खेळ, हिंदी मराठी गाणी सोबत गावरान कॉमेडीचा तडका अशा आनंदमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात होम मिनिस्टरचा कार्यक्रम पार पडला। नमस्कार, साईराम, जय श्रीकृष्ण, जय शिवराय। आज खऱ्या अर्थानं पहिल्यांदा मी या परिसरात कार्यक्रम बरं झाला, नाशिक परिसरात वलखेडला हा कार्यक्रम होता आणि हा 17वा कार्यक्रम होता गणपती मधला। की मंडळाला पहिल्यांदा कार्यक्रम दिला होता। 2-3 वेळा मंडळाचे कार्यक्रम आम्ही नाही करत, पण एकता मित्र मंडळ जे आहे हा यांनी जबरदस्त नियोजन केलं आणि बक्षीस एवढे ठेवले आणि महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल मी मंडळाचा आभार मानतो। आज माझ्या 17 दिवस म्हणजे 10 दिवसातला 17वा कार्यक्रम सगळ्यात भारी मला वाटला, कारण की राजकीय कार्यक्रमापेक्षा मंडळाचा कार्यक्रम करत असताना आदरणीय विनायक भाऊ असतील, त्यांची टीम असेल, एवढं सुंदर काम केलं होतं। या मंडळाचं मनापासून आभार आणि सगळ्या ग्रामस्थांचं एवढं छान नियोजन केल्याबद्दल। आज एकता ग्रुप आयोजित गणेश फेस्टिवल वलखेडमध्ये पार पडण्यात आला। या प्रसंगी आपण यावर्षी क्रांतीनाना मळेगावकर होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवला होता। अतिशय कार्यक्रम सुंदर झाला, उत्साहित झाला आणि भरघोस बक्षिसांनी महिलांनी आनंद लुटला। तर धन्यवाद करतो क्रांतीनानांचं, पण त्यांनी हा कार्यक्रम एकदम छान केला आणि भरभरून आमच्या ग्रामीण भागामध्ये असा कार्यक्रम पहिल्यांदा झाला आणि ग्रामीण भागातल्या महिला स्टेजवर नाचल्या, त्याचा आनंद आम्हाला पण वाटतोय। मला या कार्यक्रमाबद्दल खूप अभिमान वाटतो, कारण की त्यांनी महिलांचं मन जपून त्यांनी जिंकलेले मन, कारण की महिला दिवसभर घरातही काम करतात, काही जणी कंपनीत कामाला जाते। आमची सेकंडशिप असते, तरी आम्ही 3ला गेलो तर रात्री 12ला घरी होतो। तर ह्या बिझी शेड्यूलमध्ये आम्हाला खेळायला वगैरे काही वेळ भेटत नाही, पण ह्या ग्रामस्थ आम्हाला भेटलं। आज आम्ही सुट्टी मारून आलेलो आहे ग्रामस्थ खेळायला। सुनीता विकास पाटील, छान वाटलं आम्हाला। आम्ही कधी नव्हतो घराच्या बाहेर मुलांच्या व्यतिरिक्त खेळलो आणि पहिल्यांदाच गावात हा खेळ झाला, त्याच्याबद्दल खूपच आनंद वाटतो। मंडळांचं पण हार्दिक आभार। एकता मित्र मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी खेळ पैठणीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गावचे सरपंच, ज्यांच्या नावामध्ये विनायक आहे ते म्हणजे विनायक भाऊ शिंदे, लहान भाऊ पाटील, ह्या गावचे पोलीस पाटील, सर्व उपस्थित सन्मान्य सदस्य, सन्मान्य व्यासपीठ। आज बरेच जण खूप जण उपस्थित असल्यामुळे एवढंच नाव घेऊ शकत नाही, तसेच सर्व माझ्या माता भगिनी, समोर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी या खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात येत आहे। खरंच मला खूप आनंद होत आहे, कारण आज आपण बघतो आपण महिला कामामध्ये व्यस्त असतो, अनेक ठिकाणी आपल्या घरामध्ये कामं असतात, परंतु त्यामध्ये वेळ काढून हे जे प्रोग्राम या ठिकाणी घेतला आहे त्यासाठी मी खरंच सर्व सदस्यांचे, सर्व बॉडीचं मनापासून आभार मानते, कारण आपण आपल्या या कार्यक्रमाचं निमित्त एवढंच असतं की आपण एकत्र येऊन त्या ठिकाणी एकमेकींची चर्चा करतो, सुखदुःख वाटतं आणि जे बालपणामध्ये आपण जे खेळ खेळले असतात ते या कार्यक्रमामध्ये खेळ खेळले जातात आणि आपल्या लहानपणाचे दिवस आठवतात। आपण या ठिकाणी सर्वांनी या खेळाचा आनंद घ्यावा। तसेच मी या सर्वांचं मनापासून आभार मानते। तसेच आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, एवढे करून मी माझे 2 शब्द संपवते।
पाहुणे कमरकडची सीट आणले उठवाय तासाला 1200 भाडे त्याला भैया ना पुढं बिचारी छान खेळत घोरच मला चांगलं रेडी तळ्या काय झालं आता गावाला तुम्ही मागणं चालल्या रेडी मळ्या सॉरी नाही चुकून नाही 3 वेळा राहून झाली सत्य वहिनी आहे का काय नाव म्हटलं तुमचं कसं झालं हो असं वाटतं फारच लग्न आले तुम्ही सर काय करतात तुमचं ते लुकआउट होणं वाटतं काहीतरी आहे तुमचं थोडं सपोर्ट करूया कुणावर डान्स करायचं मागे जसं मी रोग ना या सुंदर अशा कार्यक्रमासाठी प्रमुख